नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। राज्यसभेसाठी सध्या अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे। त्यात आता सर्वच पक्षांनी आपले पत्ते ओपन करायला सुरुवात केली आहे। भाजपने आपली 4 नावं तर जाहीर केली आहेतच, त्यातली 2 नावं अपेक्षितच होती, पण 2 नावं मात्र धक्कातंत्र ठरली आहेत। त्यामुळे माया इनावते आणि रामराव वडकुते यांच्या नावाची अपेक्षा कुणालाच नव्हती। उलट भाजपकडून प्रीतम मुंडे, नवनीत राणा आणि इतर नावांची चर्चा सुरू असताना त्यांना धक्का देऊन ही 2 नावं समोर आल्यानं भाजपचे कार्यकर्तेही सध्या शॉकमध्ये आहेत। पण खरा गेम इथं नाहीये, खरा गेम तर इथून पुढेच आहे आणि तो आता सुरू होणार आहे। कारण भाजपकडून 4 उमेदवार दिले गेलेत, तर अजित पवारांच्या पक्षाकडून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेली आहे। तर मवियाकडून शरद पवारांना राज्यसभेत पाठवण्याचं ठरवण्यात आलंय। मात्र खरा ट्विस्ट या निवडणुकीत आणलाय तो एकनाथ शिंदेंनी। कारण एकनाथ शिंदेंनी 2 उमेदवार देण्याचं ठरवलंय। त्यात राहुल शेवाळे आणि ज्योती वाघमारे यांची नावं चर्चेत आहेत। शिवाय शायना एनसी यांच्यासह इतर नावंही चर्चेत आहेत। मात्र त्यामुळं आता धोका कुणाला, कुणाचा एक उमेदवार पडणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। मागे एकदा असंच झालं होतं। ठाकरेंचा उमेदवार भाजपनं असाच पाडला होता। त्यामुळं भाजप पुन्हा तोच खेळ खेळणार का आणि पुन्हा या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होणार का, भाजपचा एक उमेदवार माघार घेणार का, असे अनेक प्रश्न सध्या घोंघावत आहेत। जर भाजपनं आपले 4 उमेदवार आणि शिंदेचे 2 उमेदवार निवडून आणायचं ठरवलं तर भाजप मवियाची मतं फोडू शकतं। त्यामुळं पुन्हा मतं फुटून थेट धोका हा शरद पवारांनाच होऊ शकतो। त्यामुळं एक्स्ट्रा उमेदवाराचा हा खेळ नेमका कुणाला पाडणार हा प्रश्न महायुतीतल्या उमेदवारांना तर पडलाच आहे, मात्र मवियाची धडधडही वाढली आहे। शरद पवार मैदानात आहेत म्हटल्यावर सर्वच पक्ष मोठं मन दाखवून 7 उमेदवार देऊन ही निवडणूक आटोपतील असं वाटत होतं। मात्र भाजपनं 4था उमेदवार देऊन या सगळ्या शक्यता आणून पाडल्या आणि त्यामुळे या निवडणुकीची रंगत आता सर्वात जास्त वाढली। आता निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या। दुसरीकडे शरद पवारांची निवड करताना मवियातही काही मतांतर राहिलेली दिसून आली आहे। सुरुवातीला शरद पवारांना पाठिंबा देण्यास ठाकरेंची शिवसेना फारशी उत्सुक दिसली नव्हती। मात्र शेवटी ठाकरेंच्याच भेटीनंतर पाठिंब्याबाबत मिटल्याचं कळालं। त्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही सुप्रिया सुळेंसोबत उपस्थित राहून पवारांना पाठिंबा जाहीर केला। तसंही काँग्रेसची संख्या कमी असल्यानं काँग्रेस या निवडणुकीत सुरुवातीपासूनच फारशी काही दिसली नाही। आदित्य ठाकरे मात्र प्रियंका चतुर्वेदींसाठी नेटानं खिंड लढवत होते, अशाही चर्चा सुरू झाल्या। मात्र शेवटी रडत खडत का होईना पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर वाटत होतं आता तरी यांचं मिटलं। मात्र आता भाजप आणि शिंदेंनी ज्या प्रकारे डाव टाकलाय तो डाव त्यांनाच घेऊन डुबणार की शरद पवारांना, यासाठी आपल्याला निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल एलएस मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।